क्रांती आघाडीचे आहेत आणि ज्या माझ्या मित्राने, ज्याचं नाव मुकुंद खैरे आहे, ज्यावेळी ते मूर्तिजापूरला लेक्चरर होते आणि मी त्यावेळी विद्यापीठात काम करत होतो, प्रिन्सिपल होतो, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. आणि त्यांनी समाज क्रांती आघाडी नावाचा हा एक मोठा वैचारिक ठेवणारा आणि क्रांती घडवून आणणारा असा एक प्रोग्राम ठरवला. आज ते आपल्यात नाहीत, पण त्या निमित्तानं त्यांचे जे दुसरे अधिकारी आहेत त्यांचं ऐकण्याचा वेळ आला आणि मला आनंद झाला. आणि असं ठरवलं की आपण काय बोलायचं, यांचंच ऐकलं आणि यांचा विचार केला की आपला कार्यक्रम आनंदित झाला. पण मी ज्या विषयाचा बोलायसाठी आलो तो विषय आहे संविधान दिन आणि भारतीय नागरिक. आणि हा सन्मान आहे, हा उत्सव आहे. आपण इथे सगळे आले आहात, जे कोणी मुसलमान समाजाचे आहेत त्यांनी कृपा करून हात वर करा. किती लोक आहेत? एकही नाही. जे जैन समाजाचे आहेत, शीख समाजाचे आहेत, ते इथे हजर आहेत का? उत्तर आहे एकही नाही. मग जे हिंदू समाजाचे आहे ते किती लोक आहेत? त्यांनी हात वर करा. एकही नाही. मग जे बौद्ध समाजाचे आहेत त्यांनी हात वर करा. सगळेच्या सगळे आहेत, म्हणून तुमचं अभिनंदन. पण जे बौद्ध समाजाचे आहेत आणि जे पूर्वासरणीचे महार नाहीत, ते चांभार असतील, खाटीक असतील, ढोल असतील, मातंग असतील, पण ते बौद्ध झाले, त्यांनी हात वर करा. बस जास्तीत जास्त 5-6. बरोबर. मग बाबासाहेब केवळ बौद्ध समाजाचेच आहेत का? जे आता यांनी म्हटलं की आपण आयुष्यभर चुका करत आलो आणि बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या जातीच्या, आपल्या रक्ताचा दलित असं समजत आलो, त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत की नाही? किती भोगत आहोत? बस तेच मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली गोष्ट आहे उत्सव. तुम्ही संविधान दिनाचा उत्सव केला. आपल्या देशामध्ये उत्सव ही अतिशय चांगली संकल्पना आहे. उत्सवाच्या वेळी लोकांनी यायचं, आपल्या मंदिरात किंवा भगवत कथेत किंवा कुठे किंवा आपल्या बुद्ध विहारामध्ये दान द्यायचं आणि 2 घंटे 3 घंटे बसायचं आणि घरी जायचं. त्या बुद्ध विहारात किंवा त्या हिंदू मंदिरात त्या भटजीने किंवा त्या भिक्षूने काय सांगितलं, आपल्याला काय करायचं आहे, याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. आपण उत्सवप्रिय लोक आहोत. आपण एवढा उत्सवप्रिय करतो की जगात बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसाला लोकांनी जगातल्या 197 देशापैकी 145 देशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घेतलं, त्यांचे विचार ऐकले आणि 1965 साली स्वतंत्र झालेला मलेशिया आज आपल्यापेक्षा वरच्या दर्जावर आहे, कारण त्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतलं. आम्ही काय केलं? आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेतलं. त्यांचे फोटो, त्यांच्या मूर्त्या, त्यांचे पुतळे. आणि 14 एप्रिलला आता सरांनी सांगितलं, पूर्वी लेझिम पथक होते, आता डीजे आले. आणि कोण तर अडवलं तर आम्ही म्हणतो आम्ही बाबासाहेबांचा उत्सव साजरा करतो आहोत, तुम्ही आम्हाला अडवणारे कोण? आणि उत्सव संपला, पैसे जमा केले, त्याचा हिशेब देत नाही, मग आपण कोण आहोत? बाबासाहेबांचे मारेकरी आपण आहोत.
आणि त्यांच्या प्रत्येक शब्दांना आपण गाडून टाकलाय. त्याचे परिणाम आज सुरुवात नाही झाली, ते ज्या दिवशी संविधान त्यांनी देशाला अर्पण केलं त्या दिवशी झाली. आपल्या हे ध्यानात आलं नाही. आणि म्हणून पहिला शब्द आहे की आपण जो सन्मान उत्सव साजरा करतो, आजचा दिवस संपला की आपलं काम संपलं, कृपा करून हे करायसाठी जर इथे आला असाल तर आपण कार्यक्रम थांबवून टाकू. पण जर असं वाटत असेल तुम्हाला की अरे एवढी भीषण परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपल्याला कशी सोडवता येते, यांनी फक्त भीषण परिस्थिती सांगितली, त्याच्यावर उपाय आपल्याला करायचा आहे, कसा करता येईल हे आपण कधी विचारात घेतलं नाही. म्हणून पहिला शब्द आहे का आता उत्सव प्रिय हे ठीक आहे, पण त्या उत्सवात बाबासाहेबांच्या नावानं किंवा त्या उत्सवात संविधानाच्या नावानं आम्ही जे ऐकलं आहे ते आम्ही आमच्या रोजच्या जगण्यात वापरू की नाही वापरू. मग वापरलं पाहिजे. म्हणून संविधान हे फक्त बौद्धांसाठी नाही. म्हणून साऱ्या महाराष्ट्रात आज संविधान दिन साजरा होत आहे आणि सगळे केवळ बौद्ध आणि लोकच आयोजक आहेत. एखाद दुसरा बोलणारा वक्ता बाहेरचा आहे, तो बोलतो संविधानावर छान, पण घरात जाऊन आपल्या घरी असलेल्या देवघरात आणि त्याच्याकडे जी देवाची मूर्ती आहे तिथे सकाळी आणि संध्याकाळी पाया लागतो. स्टेजवर संविधान बोलायला येतो. ही परिस्थिती आहे. आपल्याकडे ही परिस्थिती आहे की आपण बौद्ध आहोत. मग आम्ही काय केलं, आमच्या लक्षात आलं नाही की भारतीय संविधानाने आम्हाला जो अधिकार दिला, जे आमचं कर्तव्य होतं तो अधिकार वापरायचा, एकानंही केलं नाही. कालची गोष्ट सांगितली पाहिजे. या देशाचा सर्वोच्च न्यायाधीश ज्याचं नाव भूषण गवई आहे, तो पहिला बौद्ध माणूस आहे अशा जाहिराती झाल्या, बातम्या आल्या. तो दुसऱ्या क्रमांकाचा आतापर्यंतचा सरन्यायाधीश झाला अशा बातम्या आल्या. म्हणजे आधी एक असेल आणि हा दुसरा दलित समाजाचा. याने काय केलं, याने तुमचं जे रिझर्वेशन आहे कलम 341 संविधानातलं, त्याच्यामध्ये क्रिमिलियर आणलं आणि अ ब क ड हे गोष्टी केल्या आणि तो भारताचा सर्वोच्च न्यायाधीश. आणि आम्हाला अभिमान, आपल्या समाजाचा माणूस या देशाच्या सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च न्यायाधीश झाला. पण त्याने काय केलं, आपल्या असं लक्षात नाही आलं का 341व्या कलमानुसार आम्हाला रिझर्वेशन मिळालं शिक्षणाचं, आम्हाला रिझर्वेशन मिळालं नोकऱ्यांचं. त्या शिक्षणाच्या आणि नोकऱ्यांच्या मध्ये तू क्रिमिलियर लावत आहेस, कडत आहेस. मग 330च्या कलमाला का नाही करत? तो इथं 22वा भाग आहे ना. तिथे आम्ही जे खासदार निवडून देतो रिझर्वेशन मध्ये, त्याच्यामध्ये क्रिमिलियर लाव ना, त्याच्यामध्ये अवघड करणं, ते का नाही करत? इथे आमच्या आर्थिकतेची अट लावतो का तुमचं उत्पन्न जास्त असेल 2.5 लाखाच्या पेक्षा तर तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा भेटणार नाही. मग आमदार आणि खासदार जो असेल त्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर जास्त आहे ना. मग ज्याचं कमी उत्पन्न असेल त्याला 331 आणि 331च्या कलमाप्रमाणे का नाही वापरलं? हे विचारून का बरं आपण करत नाही? आणि ह्या दोघी बोलत असतात त्यावेळी त्या तिसऱ्याबद्दल बोलतात. हे आहे का बुद्ध विहारात सांग? हेच तर सुरू आहे ना. म्हणजे कुठे आहे आपण? बाबासाहेबांनी पहिला शब्द सांगितला होता शिका. आम्ही तर एवढे वस्ताद आहोत सर, निकम सर, बाबासाहेबांनी शिका हा शब्दच वापरला नाही आणि आम्ही त्याची ट्रान्सलेशन करून टाकलं. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते केलंच नाही, त्याचं विद्रुतीकरण केलं, विकृतीकरण केलं. बाबासाहेबांनी शब्द वापरला एज्युकेट, कारण इंग्रजीत होते. मग एज्युकेट या शब्दाचा अर्थ काय? शिका आहे का? शिका या शब्दाचा इंग्रजी अर्थ आहे लर्न, आणि एज्युकेट या शब्दाचा अर्थ आहे शिकवा.
मग तुम्ही शिकान राहिले का शिकून राहिले? तुम्ही शिकतही नाही आणि शिकवतही नाही, आणि तरी सांगतो बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला शिका, संघटित व्हा. एकही शब्द बाबासाहेबांचा वापरत नाही, तरी बाबासाहेबांच्या नावाने जय जयकार आहे आपला.